स्वप्न हे परमार्थ साधन. हा हिरण्ययोग अत्यंत गुप्त ठेवण्यात आलेला आहे. म्हणूनच त्याची उघड अशी चर्चा आजपर्यंत कोठेही झालेली नाही. श्री महाराजांच्या संप्रदायात देखील या हिरण्ययोगाचा अभ्यास आजपर्यंत कोठे झालेला दिसून येत नाही. मात्र असा हा अत्यंत महत्वाचा व गूढ हिरण्ययोग केवळ करुणेपोटी श्री महाराजांनी प्रस्तुत ग्रंथात प्रगट केलेला आहे. अनेक विचारांचे म्हणणारे देखील स्वप्न तुच्छ म्हणतात. आपल्यापैकी बऱ्याच मंडळींनाही या स्वप्न प्रांताची किंमत नसते. आपल्याला स्वप्न हे त्याची नीटची कल्पना नसल्यामुळे अगदी स्वप्नावतच वाटते. पण स्वप्न हे परमार्थाचे एक साधनच आहे. हा सिद्धांत नाथ संप्रदायातून प्रगतपणे सांगितलेला आहे. श्री महाराजांनी एके ठिकाणी असे प्रतिपादन केले आहे की स्वप्न हे दोघांनाच खोटे वाटते. एक तर ते जो अत्यंत ज्ञानी असेल त्याला खोटे वाटते आणि दुसरे जो अत्यंत अज्ञानी असेल त्यालाही खोटेच वाटते. जो महाज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, ब्रह्मवेत्ता आहे, त्याच्या दृष्टीने हे समग्र जगत स्वप्नवत असल्याने त्या स्वप्नातले स्वप्न म्हणून त्याला तेही मिथ्याच वाटते. अध्यात्मशास्त्रात ज्ञान आणि विज्ञान अशी एक शब्दांची जोडी येते. आपण या शब्दांचा व्यवहारातही नेहमीच प्रयोग करतो. आज लौकिकार्थाने आपण ज्याला ज्ञान विज्ञान म्हणतो त्यासाठी श्री महाराजांनी त्यांच्या वाङ्मयात सुंदर शब्दप्रयोग केलेले आहेत. जे ते लौकिक ज्ञानाला जड ज्ञान आणि विज्ञानाला जड विज्ञान असे म्हणतात. आपल्याला कल्पना आहे की ज्ञान म्हणजे जाणणे आणि विज्ञान म्हणजे विशेष करून जाणणे. आपण एखाद्या गोष्टीबद्दल काही जाणले किंवा काही माहिती घेतली तर त्या गोष्टीचे तेवढे ज्ञान झाले असे म्हणतात. अज्ञान, ज्ञान आणि विज्ञान. उदाहरणार्थ आपल्याला असे कळले की पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगाने झालेले आहे. त्यांचे अणुपरमाणू मिळून झालेले आहे. हे जे आपल्याला कळले ते ज्ञान झाले. पण ज्यावेळी आपल्याला त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया अनुभवाने कळते तेव्हा तेच विज्ञान होते. आपणास त्याचे विशेष ज्ञान होते. पण हे ज्ञान आणि हे विज्ञान दोन्ही लौकिक आहेत. या जगाबद्दलचे आहेत म्हणून त्यांना जड ज्ञान आणि जड विज्ञान म्हणावे. अध्यात्मशास्त्र ज्यांना ज्ञान आणि विज्ञान म्हणते ते मात्र याहून भिन्न आहेत. माऊलींनी हाच विषय 7व्या अध्यायात फार सुंदररीतीने मांडलेला आहे. माऊली म्हणतात की जेथे तर्काचे पाऊलही शिरत नाही, विचार मागच्या पावलाने निघून जातो, जेथे जाणीवचेही डोळे झाकले जातात आणि जे पाहिल्यानंतर पाहणारा ती वस्तूच होतो त्याला ज्ञान असे म्हणतात. तैसे जाण निघे विचार मागुता पावली निघे तर्कायती निघे अंगी जयाच्या. माऊली पुढे सांगतात की अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान तेच सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. आपल्याला डोळ्याने जे दिसते जगाचे जडसृष्टीचे जे 5 भौतिक प्रत्यय येतात त्या सगळ्या प्रत्ययांना सत्य मानणे हे अज्ञान आहे. मात्र येर प्रपंच हे विज्ञान, ज्यामुळे हा प्रपंच परमात्म्यापासून ज्ञानापासून वेगळा भासतो ते जाणणे हे विज्ञान आहे. प्रपंच म्हणजे विज्ञान नाही. श्री ज्ञानेश्वरीच्या अनेक टीकाकारांनी विज्ञान शब्दाचा अर्थ विपरीत ज्ञान असा केलेला दिसतो. ते प्रपंच ज्ञानाला विज्ञान असे म्हणतात. पण माऊलींना मात्र तसा अर्थ यातून अभिप्रेत नाही. त्यांचे म्हणणे स्पष्टच आहे. ज्ञान होताना ते प्रथम अहम ब्रह्मास्मी असे होते. मी ब्रह्मस्वरूप आहे असेच होते. आता मी जर ब्रह्म आहे तर बाकीचे काय चोर आहेत? बाकीचेही सारे ब्रह्मस्वरूपच आहेत ना. त्यामुळेच माऊली म्हणतात की हे समजते श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतरा भाव म्हणून भक्ता माझी राव आणि तोची. अशा प्रतिती रसाच्या ओतीव भावालाच ते विज्ञान असे म्हणतात. आधी विज्ञान जाणावे हे थोडे आणखी स्पष्ट करून सांगतो. आचार्यांनी आपल्या ब्रह्मज्ञानावलीमध्ये म्हटले आहे की जेवढी म्हणून शास्त्रे आहेत त्यांनी जे काही सांगितले आहे
ते मी केवळ एका श्लोकाच्या अर्ध्या भागात सांगतो. ते सूत्र आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. यातच त्यांनी ज्ञान आणि विज्ञान असे दोन्ही विभाग प्रकटपणे सांगितले आहेत. येथे त्याने आधी विज्ञान सांगितले आणि नंतर ज्ञान सांगितले. जीवो ब्रह्मैव नापरा हे ज्ञान झाले. जीवाने हे जाणणे की मी ब्रह्म स्वरूपच आहे, दुसरे काहीच नाही, हे ज्ञान आहे. पण हे सम्यक रीतीने जाणण्याच्या आधी विज्ञान व्हावे लागते. ज्ञान जर परिपूर्ण व्हायचे असेल तर आधी विज्ञान व्हावे लागते. म्हणूनच श्री भगवंतांनी पार्थाला म्हटले आहे की पार्था, तुला असे वाटेल की येथे विज्ञानाने काय करायचे, विज्ञानाचे काय केले काम तरी काय, पण तसे नसते. तरी पहिले आधी जाणावे तेची लागे. आधी विज्ञान हे जाणावेच लागते, त्याशिवाय ज्ञान निर्दोष सम्यक परिपूर्ण होत नाही. हे विज्ञान काय आहे यावर आचार्यांनी असे सांगितलेले आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे विज्ञान आहे. आपणास जगाचा जो अनुभव येतो तो अनुभव आणि ज्ञानाला जगाचा जो अनुभव येतो तो अनुभव हे भिन्न असतात. आपल्याला जगाचा अनुभव भौतिक सत्यत्वाने येतो. आपणास टेबल हे टेबल आणि खुर्ची ही खुर्चीच दिसते, माणसे ही माणसेच दिसतात आणि त्यांचा प्रत्यय तसाच येतो. म्हणजे हे जग आपल्याला जड रूपानेच प्रत्ययाला येते. पण खऱ्या ज्ञानाची दृष्टी मात्र तशी नसते. ज्ञानाला हे विश्व परब्रह्माचे स्फुरण आहे असे कळते. कोणतीही वस्तू त्याच्या डोळ्यांना तशीच भौतिक दिसली तरी त्याला तिची भौतिक अनुभूती मात्र ब्रह्मस्फुरणानेच येते. म्हणून ब्रह्मसत्यम जगन मिथ्या याचा अर्थ असा आहे की आपणास समोर दिसणाऱ्या पदार्थाचे जे भान असते, जे जाणले असते ते ब्रह्मस्वरूप असेल तर सत्य आहे. पण तेच जर जगद्रूप जड असेल तर मात्र ते मिथ्या आहे. जगाचे जगद्रूप भासणे हेच मिथ्या आहे. जगाची अनुभूती याचा अर्थ असा नाही की जगत मिथ्या आहे, जग हे सत्यच आहे. पण आपण या जगाचे जे जग म्हणून स्वरूप जाणतो ते मिथ्या आहे. आपण जर असे जाणले की जग हे वस्तुप्रभा आहे, ते वासुदेवाचीच लीला आहे, तर असे समजावे की आपणास त्यातले सत्यच कळले. आणि हे जाणणे म्हणजे विज्ञान. आधी तेच जाणावे लागते, तेच समजून घ्यावे लागते, तेव्हाच कोठे ज्ञान परिपूर्ण होते. अनुभवामृतात ज्या ज्ञानाचे माऊलींनी खंडन केलेले आहे ते ज्ञान आणि माऊली येथे जे ज्ञान म्हणतात ते भिन्न आहेत. या ज्ञानाचे भिन्नत्व दाखवण्यासाठीच माऊलींनी येथे म्हटले आहे की जेथे तर्काचे पाऊल शिरत नाही तेथे जाणीवेचे डोळे मिटतात, ते हे ज्ञान आहे. त्यांनी ज्या ज्ञानाचे खंडन केलेले आहे ते ज्ञान जाणीवेचे डोळे मिटल्यानंतरचे नसून ते जाणीव असतानाचेच आहे. म्हणून हे जे ज्ञान प्राप्त व्हायचे असते ते ज्ञान विज्ञानाच्या प्रक्रियेनेच प्राप्त होत असते. ज्याने या प्रक्रिया जाणलेल्या आहेत त्याला श्री महाराज अतिज्ञानी म्हणतात. असा जो ज्ञानी असतो त्याला स्वप्न खोटे वाटते, कारण त्याला तेथेही ब्रह्मानुभूतीच येते. तसाच जो अति अज्ञानी असतो त्याला देखील स्वप्न खोटे वाटते. समजा एखाद्याला स्वप्नात काहीतरी दिसले आणि त्याने असे म्हटले की अहो शेवटी ते स्वप्नच आहे. स्वप्ने काय कधी खरे होतात, तर तो अति अज्ञानी असल्यामुळेच त्याला ते खोटे वाटलेले असते. त्या प्रकारे त्याचा निश्चयच झालेला असतो. स्वप्न ही संधी स्थिती. बृहदारण्यकोपनिषदात स्वप्नासंबंधी सुंदर विवरण आलेले आहे. त्यात हे स्पष्ट केलेले आहे की स्वप्न ही इहलोक आणि परलोक यांच्यातली संधी असते. आपण जेव्हा जागृतावस्थेत वावरतो तेव्हा आपले मन आणि प्राण आणि आपली इंद्रिये ही सगळी कार्यरत असतात. ज्यावेळी यांच्यापैकी कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रियेही सुप्त होतात, तात्पुरते का होईना, पण हृदयातील हिता नामक नाडीत लय पावतात आणि मन देखील लय पावते, त्या अवस्थेला सुषुप्ती असे म्हणतात. पण हा लय तत्कालिक असतो, कायमचा नसतो.
हाच लय जेव्हा प्राणही बरोबरीने लय पाहून परिपूर्ण होतो तेव्हा त्या अवस्थेला तुर्यावस्था असे म्हणतात. ज्यावेळी मन कार्यरत असते, प्राणांचा लय झालेला नसतो आणि इंद्रियांचा अर्धवट लय झालेला असतो, तेव्हा त्या स्थितीलाच स्वप्नावस्था असे म्हणतात. अशा स्वप्नावस्थेत आपले शरीर पूर्णपणे सुप्त नसते. ज्ञानेंद्रिय अर्ध जागृत असतात व कर्मेंद्रिय सुप्त असतात. आपले मन पूर्णपणे क्रियाशील असते. तसेच प्राण देखील अर्धवट क्रियाशील असतात. समजा आपल्याला आपण रस्त्याने कुठेतरी जात आहोत आणि मध्येच वाटेत एक मोठा खड्डा येऊन आपला पाय चुकून त्यात पडला असे स्वप्न पडले, तर त्याही अवस्थेत खड्ड्यात पाय पडण्याच्या वेळी आपल्या शरीराची जी प्रतिक्षिप्त अशी क्रिया होते ती खरोखरीच पाय प्रत्यक्षात खड्ड्यात पडताना जशी होते तशीच असते. स्वप्नामध्ये घडलेल्या घटनेमुळे प्रत्यक्षातही आपल्या शरीराची हालचाल होते. आपण स्वप्नात जसे दचकतो तसेच प्रत्यक्षातही दचकतो आणि त्याचा शरीराला झटका बसतो. अशा प्रकारे स्वप्नावस्था ही अर्धवट जागृतीची अवस्था आणि अर्धवट सुषुप्तीची अवस्था असते. त्याच अवस्थेत इहलोक आणि परलोक यांच्यातली संधी उघडते, प्रत्ययाला येते. सूक्ष्म सृष्टीचा प्रत्यय. आपण जागृतावस्थेत या इहलोकीचा पूर्ण इंद्रिय अनुभव घेत असतो, पण आपल्या पांचभौतिक इंद्रियाद्वारे परलोकातला अनुभव मात्र घेता येत नसतो. आपले मनच प्रसंगी सूक्ष्म लोकांचा अनुभव घेऊ शकते, पण ते मन वासनायुक्त संस्कार घेऊन आलेले असल्यामुळे तसेच ते जड होऊन वागत असल्यामुळे आपणास सूक्ष्म सृष्टीचा स्पष्ट प्रत्यय येत नाही. हा परलोकांचा किंवा सूक्ष्म सृष्टीचा प्रत्यय जाणीवपूर्वक घ्यायचा असेल तर मन आपल्या शरीरापासून वेगळे करता आले पाहिजे. पण त्यासाठी योगाचे अधिष्ठान लागते, योग साधावा लागतो. श्री भगवंताने कृपावंत होऊन प्रत्येक जीवाला शरीरातच एक विश्रांतीची अवस्था दिलेली असते. त्या विश्रांतीच्या स्थितीमध्ये जसे प्राण पुष्ट होतात तसेच मन देखील ताजेतवाने होते. मनाची विश्रांती. एखाद्या पैलवानाने कसरत केली, मेहनत केली म्हणजे तो ताजेतवाना होतो आणि जर बसूनच राहिला तर तो आळसावतो, सुस्तावतो. तसेच जे कोणी मोठे धावपटू असतात ते धावण्यापूर्वी आधी जागते जागी उड्या मारतात, थोडा सराव करतात आणि मगच ते आपल्या मुख्य कार्याला